धाराशिवमध्ये 10 पोर आपल्या क्लासचे आहेत, महाराष्ट्रातला जिल्हा तालुका नाही. हे कधी होईल माहितीये का? पहिल्यांदा तुम्हें तुम्हारे सिवा तुमसे ज्यादा कोई नाही पहचानता. आपला प्रॉब्लेम काय माहितीये का? आपल्या लोकांना जरासं निगेटिव्ह केलं की आपला कार्यक्रम तिथं बिघडायला. आणि सुख दुःखाची व्याख्या थोडी बदलायची. मी काय म्हणलं, अमेरिकेत लाईट गेल्यावर लोक चेक करतात मीटर मध्ये काही प्रॉब्लेम आहे का. जपान मध्ये लाईट गेल्यावर लोक चेक करतात चला वायरिंग मध्ये काही प्रॉब्लेम आहे का. आणि भारतात लाईट गेल्यावर दलिंदर बाहेर येते, पाहते लोकाची गेली का. म्हणजे याला कळालं लोकाची गेली आपली गेली बरं आहे म्हणते. याला कळालं लोकाची बी लाईट गेली आणि आपली बी गेली बरं आहे म्हणते. पण याला कळालं अख्ख्या गावाची लाईट आहे फक्त आपलीच गेली. मग हे येळूचा बांबू घेते, ते बांबू घेऊन डिपीत जाते. याला धतुरा लाईटचं काही माहित नसते. लांबून ढुसणे आणते आणि त्या लांबून ढुसणे आणून सर्व फ्यूज पाडते, अख्ख्या गावाची लाईट घालते, अख्खा गाव अंधारात झोपीत आहे. आणि सकाळी म्हणते भारत माझा देश आहे. थांब झाकण जुल्या. पोरं हे जे 11वी 12वी झाले तुम्ही सर्वात मोठा किरम्या तुमच्या देशात द्या. पण एकच गोष्ट सांगतो, आजकालचे तुम्ही इथं बसलेले पोरेत, एकच सिच्युएशन हातात घ्या आणि लक्षात घ्या. तुमचा बाप इथं कुठतरी बसलेला आहे. काहीचा बाप इथं बसलेला असेल, कोणाची आई पण इथं बसलेली असेल, कोणाची बहीण इथं बसलेली असेल, कोणाच्या हृदयाचे तार जुटलेले असेल ती पण इथं बसलेली असेल. आमदार साहेब काही म्हणा पण तुमच्या इथले पोरं हुशार आहेत. त्याला एका सेकंदात कळालं हृदयाचा तार म्हणजे काय. त्याला एका सेकंदात कळालं डीपी म्हणजे काय, आकडा म्हणजे काय, खंबा म्हणजे काय. म्हणजे या पोरायला चॅलेंज नाही. पोरियो तुम्ही पण सुधरा. अख्खा थांब रे, थांब मला बोलू दे, नाही तर मग एकटा तुला येऊन इथं वरडायला लागेल. पोरियो टाळी थांब. तू त्या माईच्या पोटात काऊन नाही मेला रे. तुझी गरज काय होती देशात. काय मी बोलायला चाललो मदत ऊ करायला. बरे पोरियो टाळी एका हाताने वाजत नाही. टाळी एका हाताने वाजत नाही. अलीकडे घटना घडली साहेब पुण्यामध्ये. एक पोरग कोयता घेऊन पोरीच्या मागे लागू लागलं. एक पोरग कोयता घेऊन पोरीच्या मागे लागू लागलं. ही घटना तुम्ही पाहिली. मला सांगा ते पोरग डायरेक्ट आलं पोरीला म्हणलं का हो म्हण. आता बाकीचा शब्द मी म्हणलो असतो तर मग तेवढाच क्रॉप करतून पुन्हा व्हायरल करताल. सर आय लव्ह यू म्हणले घ्या वांदे. ते पोरग पोरीला येऊन डायरेक्ट म्हणलं का हो म्हण आणि पोरगी नाही म्हणली. ते कोयता घेऊन मागे लागलं का नाही. एकच गोष्ट लक्षात घ्या महिला मंडळ, आपल्याला बापानं शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. पोरीनं आपल्या बापाचा सन्मान आणि पोरानं आपल्या घराचं कर्तृत्व वाढवायचं असते. तुम्हाला एक कळकळीची विनंती मोठा भाऊ म्हणून सांगायलो. इथं महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला भावाचं रिलेशन आपण जपत असतो. आपल्याला तो कधी धंदा जमला नाहीये. आणि शिकवणाऱ्या प्रत्येक शिक्षक वृंदांना माझी विनंती आहे की आपल्याला मराठी भाषेत दुसरं नाव आहे मास्तर. या मास्तर शब्दाचा खूप छान अर्थ आहे. आईच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन माझ्या स्वतःच्या लेकराला भविष्यात काय बनवायचं हे वर्गात जाऊन शिकवण्याचा प्रयत्न करतो तो खरा मास्तर.